आपण खरोखरच धोक्याच्या दिशेने चाललो आहोत का? हा प्रश्न फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही, तर आपल्या सर्वांच्या भविष्यासाठीचा सर्वात मोठा इशारा आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतोय. लाखो लोकांच्या गरजा भागवणाऱ्या या शहरात पाण्याचा साठा कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. आता यामागची कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. कमी पाऊस, वाढती लोकसंख्या, वाढता पाण्याचा वापर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामान बदल. या सर्व गोष्टींमुळे आपल्या जलस्रोतावर प्रचंड ताण निर्माण होतं. एक क्षण विचार करा, जर आज मुंबईसारख्या शहराला पाण्याची चिंता असेल तर उद्या आपल्या गावाचे, आपल्या शहराचे काय होईल? पाणी हे केवळ एक संसाधन नाही, तर जीवनाचा आधार आहे. शेतीपासून उद्योगापर्यंत आणि आपल्या दैनंदिन गरजांपासून भविष्याच्या विकासापर्यंत सर्व काही पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच आजपासून आपण काही छोटेसे बदल करायला हवे. नळाचा अतिवापर टाळणे, पावसाचे पाणी साठवणे, गळती दुरुस्ती करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी जपून वापरणे. मित्रांनो, लक्षात ठेवा, पाणी असेल तरच भविष्य असेल. प्रत्येक थेंब जपूया, कारण उद्याची तहान आजच्या बचतीवर अवलंबून आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.